सय्यद तापडे संघ देखील आपण पाहतोय काहीतरीचा ताबा घेतला जातोय. विनंती असेल जयकुमार पिंपी बुद्रुक चला थोडं सहकार्य करा. नक्कीच आपण पाहिलं तर एक बादाची स्पर्धा आहे आणि या पुढील होणारा सामना देखील असेल आई महाकाली कुंभारली विरुद्ध अप्रतिम आयोजक नियोजन देखील आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं आणि या दोन्ही संघांना देखील शुभेच्छा देखील दिल्या गेल्यात आणि आजच्या सत्राचा दुसरा सामना देखील आपण पाहतोय आणि या दोन्ही पलांटे संघ आहेत. दोन्ही पलांटे संघामधील कशा पद्धतीचा थरारक सुरू असते नाणेफेक देखील केला जाईल आणि त्यांच्या तर खेळ पाहायला मिळेल. एक बाजूला पाहिलं तर अप्रतिम कामगिरी तापडीच्या संघाच्या माध्यमातून पाहिलं तर कधीकधी आपण पाहिलं तर चढाईपट्टू चढाई करता दाखवला वेग देखील दाखवला होता परंतु कशा पद्धती गुणाची कपाई केली जाईल का. परंतु या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम कामगिरी अद्यापर्यंत करत होता. कोणत्याही प्रकारचा धक्का घेतला नाहीये आणि या पुन्हा एकदा संघाच्या आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 10 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तस का दब दाखवला जाईल का या ठिकाणी देखील पाहण्यासारखं असेल. अप्रतिम 65 किलो वजनी गट स्पर्धा आपण पाहताय. एक बादाची स्पर्धा आहे त्यातील पिंपीच्या माध्यमातून चढाईपट्टू आपण पाहिलं जर्सी क्रमांक 10 या ठिकाणी होता. यावेळी होता प्रयत्न अशा पद्धतीचा असेल हे देखील पाहण्यासारखं. एका गुणाची कमाई या ठिकाणी मात्र संघाच्या खात्यामध्ये केली जाते. या ठिकाणी केल्या गेल्या एका गुणाची कमाई या ठिकाणी केली गेली आहे. नंतर पुण्याच्या प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी छोटा पॉकेट आहे प्रयत्न देखील चांगला होता. पाहिलं तर फुटबॉल चढाई करण्याचा मनसुबा आहे परंतु प्रयत्न देखील केला गेला होता परंतु कोणत्याही प्रकारचा धक्का घेतला नाहीये आणि पुन्हा आपल्या संघाच्या मध्ये ताकद असेल प्रत्युत्तर देण्याकरता धावत देखील संघाच्या पद्धतीने देखील वाटायला आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी त्याची देखील राहिली आहे आणि तिकडे चढाई करता दाखल देखील असेल. पाहिलं तर चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यावेळी देखील पाहिलं तर सुरक्षित चढाई केली जाते. कोणत्याही प्रकारचा धक्का या ठिकाणी घेतला जात नाहीये. प्रत्येक संघाकडे जर्सी क्रमांक 4 तापडे संघाच्या दिशेने पण पाहिलं तर प्रत्युत्तर देण्याकरता पिंपरी संघाच्या माध्यमातून थर्ड रेड असेल डू आय डाय करूया बरोची स्थिती असणार आहे. चढाई करता गेलेल्या जर्सी क्रमांक 3 नंबरला या ठिकाणी गुणाची कपाई या ठिकाणी मात्र करावी लागेल. डू आय डाय मात्र सुरेख पकड केली कुठेतरी पाहिलं तर 5 बॉबल लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा गुणांची कमाई केली जाते. प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 75 अप्रतिम कामगिरीच्या माध्यमातून पाहतोय 6 जर्सी क्रमांक प्रत्येक किल्ला चढाईपट्टू पुन्हा एकदा दाखल आहे. विनंती असेल स्टार 11 पिंपी प्रतिनिधी आपण आयोजकांपर्यंत जोडलं जायचंय. थोडं सहकार्य करा मित्रांनो. वारंवार आपल्याला आवाज दिला जातोय. शेवटची 5 मिनिटं असतील आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्यायचं. स्टार 11 पिंपी आयोजकांना देखील आपल्या सहकार्याची खूप गरज असणार आहे कारण आपल्याला देखील सामने वेळेत या ठिकाणी पार पाडण्याचे. तर अप्रतिम चढाई 7 जर्सी प्रदान केली. पिंपरी संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रामध्ये आपण चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चतुराई दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी देखील केली आहे. तोच चढाईपट्टू या ठिकाणी या पुन्हा एकदा चढाई करण्याकरता दाखल देखील आहे. प्रयत्न आहे वेग देखील दाखवला जाते. चतुराई दाखवण्याचा प्रयत्न होता. संघर्ष देखील करावा लागेल. यावेळी मात्र सुरेख पकड प्रत्युत्तर दिलं गेलंय. अप्रतिम ठिकाणी पहिलं तर पकड बाद असेल. प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता चढाई करता दाखल असेल. पाहतोय धरापटी म्हणजेच समांतर गुण पाहण्याची कमाई दोन्ही संघाच्या खात्यामध्ये आहे. पहिलं तर चढाई करण्याकरता जर्सी क्रमांक 6 ठिकाणी सुरक्षित परततोय आणि असेल पाहायला मिळेल. करूया बरोची स्थिती
मैदानाच्या आतमध्ये असताना प्रयत्न मात्र करावं लागेल, संघर्ष करावं लागेल. कारण म्हटलं जातं की संघर्ष शब्दाला जितकी महत्वाने येणार तेवढं संघर्ष करणाऱ्या खेळाडूला महत्व असतं. संघर्ष करत एक नव्हता परंतु बाद व्हावं लागेल, निराशा असेल जाईल. पॅकेट आपण पाहतोय तरी अप्रतिम खेळ परत चालू आहे. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये धाबळवणे संघाच्या माध्यमातून तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. शांत आणि संयमी खेळ परत पाहतोय. पुढे एकदा नंतर प्रयत्न आहे परंतु कोणत्याही प्रकारचा धक्का पत्र घेतला जातो. सुरक्षित चढाई केली गेली आहे. कुठे आपल्या संघाच्या माध्यमातून परतला पाहतोय. प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 6 वारंवार प्रयत्न त्या ठिकाणी या चढाईपट्टूचा होतोय परंतु अद्यापर्यंत दर्शकाची 7 पत्र त्या ठिकाणी पत्र मिळत नाहीये. यावेळी प्रयत्न केला गेला. प्रयत्न ती परमेश्वर म्हटलं जातं ना, त्यातील प्रयत्न या ठिकाणी पत्र केला गेला होता. कुठेतरी दुधाची कपाई करण्याचा प्रयत्न होता परंतु कुठल्याही प्रकारचा धक्का न घेता पुन्हा सुरक्षित आपल्या संघाकडे परततोय. आपल्याला पाहायला मिळते आणि करूया बरोबर स्थिती आहे. पुढे एकदा पहिले तर छोटा पाकिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चढाई करता दाखल आहे. प्रयत्न पकड केली जाईल का की गुणाची प्राप्ती केली जाईल या चढाईपट्टूकडून हे देखील पाहण्यासारखं आहे. कायच्या दर्जेदार आहे. 2025 रणसंग्राम ह्यावेळी मात्र शत्रूने दाखल होती परंतु बाद व्हावं लागेल. पाहिजे तर आपण प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा. आपल्याला वारंवार आवाज दिला जातोय स्टार 1150. थोडं सहकार्य करा, थोडं फास्ट प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडलं जाईल. गुणाची कपाई देखील आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून बराबरीची गुणाची कपाई या ठिकाणी अद्यापर्यंत केली जाते. म्हणजे अद्यापर्यंत पाहिलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून बरोबरीची झुंज या ठिकाणी मात्र दिलेली पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा धक्का नसेल. चढाई करण्याकरता जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय. धाबळवणे संघाच्या माध्यमातून चढाई करण्याकरता दाखल आहे. सुरक्षित चढाई केली आहे. कोणत्याही प्रकारचा धक्का नाही आहे. पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये थर्ड रेड आहे. पंचांच्या माध्यमातून अवकाश दिला गेलाय. डायरेक्टची कपाली केली जाईल का, अप्रतिम खेळ दाखवला जाईल का जर्सी क्रमांक 3. यावेळी मात्र सुरेख पकड केली आहे. पकड जरीकडे मात्र केली जाते. निराशा असेल कुठेतरी पाहिलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिलं ना तर थर्ड रेड मध्ये मात्र वारंवार प्रयत्न केले जातात पकडीचे. त्यामुळे आतापर्यंत सपाट आपल्याला गुरुपलब्ध केलं पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 6 पण पाहतोय. वारंवार चढाई करण्याचा प्रयत्न आहे. सुरेख कामगिरी आतापर्यंत आपल्या संघाकरता आपल्या खंबासाठी ना त्या नावासाठी करताना पाहायला देखील मिळतोय. कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. कुठे शब्द देखील पण पाहिजे तर प्रत्येक कृती थांबवला जातोय आणि त्याच्याकरता देखील थोडीफार संधी दिली जाईल. सामन्याला सुरुवात केली जाते. पुढे एकदा आपण पाहिलं तर बदलांतरांचा खेळ बदलल्यानंतर बदलल्यानंतर आपण पाहिलं तर गुणफलक देखील आपण पाहिला तर बराबरीचं गुणफलक आहे. पुढे एकदा चढाई करता जर्सी क्रमांक 10 आपण पाहतोय. त्या ठिकाणी चढाई करता आपल्या संघाकरता दाखल देखील आहे आणि त्याने देखील पाहिजे ना तर कोणत्याही प्रकारचा धक्का घेतला नाहीये. कोणत्याही प्रकारचं गडीपत्र पाहिजे तर पात केलं नाहीये. सुरक्षित चढाई केली आहे. पुढच्या प्रत्युत्तर देण्याकरता जर्सी क्रमांक 3 ज्याने आपल्या संघाकरता पहिल्या गुणाची प्राप्ती केली गेली होती. छोटा पॅकेट आपण पाहतो ज्याने बडा धमाका देखील दाखवला होता. सुरुवात चांगली दिली होती. स्टार्ट चांगला दिला होता परंतु त्यानंतर कुठेही कोणत्याही प्रकारचा धक्का घेतला नाहीये. परत जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतो प्रेक्षकांच्या देखील माहिती करता चालू असताना सामना देखील एक बाजूला जयमान पिंपरी बुद्रुकचा संघ तर प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर ओम साई धाबळवणीचा संघ आहे. प्रत्येक आतापर्यंत दोन्ही बाजूने झुंज दिली जाते. कुठेतरी पाहिलं तर मगाशी देखील म्हटलं होतं की करता कुठेतरी पर्याप्त मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून केलं जातोय. गुणाची कमाई पाहिजे ना तर थर्ड रेड मध्ये आपल्याला वारंवार करताना दोन्ही संघ देखील पाहायला मिळत आहेत. शांत आणि संयमी आतापर्यंत आहे. जर्सी क्रमांक 6 पिंपरी संघाच्या माध्यमातून आपल्या संघ करता दाखल आहे. थर्ड रेड आपण पाहतोय. खूप केली जाते आणि एका गुणांची कमाई पिंपरीच्या खात्यामध्ये मात्र जरूर केली जाईल.
गुणाची गुणाई आहे आणि प्रतिस्पर्धी संघ धापनवडे संघ कुठेतरी पाहिलं तर 4 धावांची 4 गुणांची कमाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आतापर्यंत पाहतोय पुन्हा एकदा शांत संघ देखील पिंपरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुणांची कमाई या ठिकाणी मात्र करावी लागेल आणि या कुठेतरी आक्रमण आता मात्र केलं जाईल धापनवडे संघाच्या माध्यमातून. कारण जोपर्यंत आपण सामना पाहिला तर कुठेतरी सामना पण पाहिलं तर बराबरीमध्ये चालला होता. तो सामना आता फ्रंटफुटवरती आणण्याचं काम पिंपरी संघाने केलं. त्यामुळे आता नक्कीच प्रयत्न धापनवडे संघाच्या माध्यमातून पाहिलं तर 4 गुणांची कमाई आतापर्यंत संघाने केली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये म्हणजेच झेंडूबान पिंपरी बुद्रुकच्या खात्यामध्ये पाहिलं तर 6 गुणांची कमाई या ठिकाणी केली आहे. टाइमआउट देखील घेतला. करुणापुराची स्थिती या ठिकाणी चढाई करतात. चढाईपट्टू या ठिकाणी टाकलं जर्सी क्रमांक 3 आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 3 आहे. 3 पिगाला का पिगाडा केला जाईल का प्रतिस्पर्धी संघाचा हे देखील पाहण्यासारखं. आता करुणापुराची स्थिती आहे. त्यावेळी मात्र प्रगत नाही पुढे काय मात्र पकड या ठिकाणी मात्र केली जाईल. थर्ड रेड पाहायला मिळते. पुन्हा जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी या संघाकरता दाखल आहे. गुरुकुल धापनवडे संघ 5 आणि प्रतिस्पर्धी पिंपरी संघ 6 गुण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जर्सी क्रमांक 6च्या माध्यमातून करूया परिस्थिती नक्कीच पाहायला मिळेल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं या ठिकाणी असणार आहे. सुरेख प्रयत्न पत्र सुरेख केला गेला होता. चतुराई दाखवली गेली होती परंतु सुरेख पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र शांताजी संजय देखील पाहायला मिळेल. कारण कुठेतरी पाहिलं ना तर जास्त गुणांची आघाडी नाही आहे परंतु 2 गुणांची आघाडी पिंपरीच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आणि त्याच्यातर खेळपट्टीवरती खेळ तुम्हाला आपल्या संघाकरता करावा लागतो. तो खेळ दोन्ही संघाच्या बाजूने केला जातोय परंतु कुठेतरी पाहिला तर फ्रंट फुटमध्ये आपल्याला पिंपरी संघ पाहायला मिळतो. पुढे एकदा प्रतिस्पर्धी करता जर्सी क्रमांक 3 दाखलता सुरक्षितरित्या आपल्या संघाकडे बाजार परततोय आणि चढाईपट्टू चढाई करता दाखल चुकीचं पाहिलं तर त्याच्या माध्यमातून देखील पाहिलं तर सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असणार आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असणार. महत्वपूर्ण ही 2 मिनिटं देखील असणार कारण कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणे देखील पाहण्यासारखं आहे. त्यामध्ये आपण बोलतो ना की क्रिकेटचा खेळ देखील अनिश्चितच असतो त्या पद्धतीने कबड्डीचा खेळ देखील अनिश्चितच असणार आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत काय घडणार आणि काय बिघडेल हे देखील तुमच्या आमच्या सभेत पत्र नक्कीच पाहायला मिळेल. हे देखील मात्र धापनवडे संघाच्या माध्यमातून दाखवली स्थिती आहे. आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रे आहे कारण या परिस्थिती आहे. जर्सी क्रमांक 8 या ठिकाणी संधी दिली गेली आहे. संधी दिली गेली आणि शापेचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात केली होती. आपल्याला पाहायला मिळते डोळा आहे की घेणं विजय करूया परिस्थिती आहे. छोटा पाकिट आहे अप्रतिम पकड या ठिकाणी केली होती. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपण्याकरता शेवटचा 1 मिनिट असणार आहे. कुठेतरी पाहिलं तर आघाडीवरती आता पिंपरीचा संघ पाहायला मिळतोय. 9 गुणफलकावरची गुणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी बॅकफुटवरती आलाय. 5 गुणांची कमाई आता प्रत्येक कुठेतरी 4ची या ठिकाणी आघाडी घेतली आहे पिंपरी संघाने. खेळ आणि या शांत संघ खेळ जरूर पाहायला मिळेल कारण त्यांना देखील माहिती आहे की कोणत्याही प्रकारची आता मात्र घाई करून चालणार नाही. गुणाची कमाई
शक्य अद्यापर्यंत पाहणं भेटतोय. कुठेतरी सुरक्षे कुठेतरी पाहणं भेटतोय. या गुणाची कपाई केली जाते. गुणाची कपाई या ठिकाणी तत्पर ते संघ पूर्णतः पाच होते. आणि कुठे पाहिलं तर अप्रतिम पाहिलं तर जयबाद पिंपरी बुद्रुकचा संघ या ठिकाणी विजय होते. विजय संघाचा